मोठा 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 म्हणजे अमेरिकेहून माझा मित्र गेला होता दांड्यासाठी आणि आमच्या पूर्ण कलाकारांचं नाव रोशन केलं. दादा गेलेला अमेरिकेला आणि चेतन पण गेलेला ऑस्ट्रेलियाला. तुम्हाला माहिती आहे चेतन हाय मित्रांनो, हाय बहिणींनो, तर सर्वच म्हणतात हायला सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम बोलून मी निशांत प्रकाश सुर्वे उर्फ दाबदूक निशांत तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या 20 नंबर ब्लॉगमध्ये 19 नंबर ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना मनापासून हे करतो, मानाचा मुजरा करतो. आणि आपलं आजचं काम आहे ते उरणला. तुम्हाला तर मी बोललो 20 तारीखपासून कंटिन्यू काम आहे आपले. आजचं काम आहे ते उरणला. सगळे गेले पुढे हे लोक, फक्त मी आणि हांड्या पाटी इलेक्शनमधले वोट द्यायला थांबलेलो. वोटिंग वगैरे करून आता डायरेक्ट आम्ही लोक उरणला जायला भेटतोय डायरेक्ट. सगळे गेले पुढे 4 व्हीलरनी सामान वगैरे घेऊन गेले. पोपट, फळदादा, चेतन, बितन, गवळी वगैरे हे लोक सगळे पुढे गेले. मी आणि हांड्या फक्त बाकी होतो कारण आम्हाला वोटिंग करायची होती म्हणून. आता आपण डायरेक्ट जाऊया उरणला, जाऊन डायरेक्ट भेटूया. मी काय जास्त बोलत नाही कारण अगोदरच खूप लेट झाले म्हणून. डायरेक्ट आपण भेटूया आता उरणला जाऊन डायरेक्ट. तर चला शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा आजचा. फालुदा खावायला फालुदा खायत होते. म्हणजे उरणला तर पोचलोय तेवढा सूर्य आणि भावेश भेटलाय. ते लोक पण आले काय आले पोचलोय. इथं आपल्या नवीन सवालाच ऑर्डर आहे. आपण नेहमी तिकडे माहिती तुम्हाला पालखी वाजवतो ती मोठी पालखी काम आहे. डायरेक्ट तिथं जाऊन भेटू आपण. काय तरी आपण पोचलो आपल्या लोकेशनवर. मला तर वाटलं खूप लेट झालंय पण लेट काय झालं ना. अजून इन्स्ट्रुमेंट काय लागले, साऊंडच चालू आहे. आणि आपला भाऊ पण आलाय आज आपल्या बरोबर, वैभव. तुम्ही तर याला ओळखतच असेल. आणि सूर्य आहे, अंडे आहे, मी आहे आणि आपला भाऊ अन्सार फोनवर बोलते तिकडं. तुम्ही याला तर नक्कीच बघितला असेल. ब्रास बँड मधला ताशा प्लेअर एकदम. हे रील्स वगैरे तुम्ही बघत असेल काय अन्सार, ते रील्स वगैरे. मी तरी साऊंड लावत आहे म्हणून अजून भरपूर टाईम आहे. आम्हाला वाटलं खूप लेट झालं कारण अजून पावसात लोक तर आले इकडंच कुठेतरी गेले. बघू कसं काय ते. डायरेक्ट आपण भेटू आता सामान वगैरे लावून झाल्यावर. काय आता जस्ट पावसाचं स्वागत झालंय. हे बघा इकडं बघा आता आलाय तो. सामान लावतंय म्हणजे सामान वगैरे तर लावून झालंय. आता ते माईक वगैरे लावतंय. त्याच्यानंतर आपण करूया डायरेक्ट साऊंड बॅलन्सिंग. आणि आता आपलं इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला दाखवतो पूर्ण होऊन द्या सेटअप. त्याच्यानंतर दाखवतो. हा बघा आपला भाव किती गोड असते ना. आपलं सामान वगैरे लावून झालंय. आणि सगळ्यात पहिला तर मी रमेश भाऊला हे बोलतो, आजचा टी शर्ट एकदम पावर आहे. काय टी शर्ट माझा मित्र, खास जेवलक मित्र माझा, पोस्टर उर्फ प्रवीण, त्या आज कामाला आले. खूप आनंद होतो मला बोलल्याबद्दल. आणि असंच प्रगती करावं त्यांनी. माझा खास मित्र आहे तो. आज आपल्यावर श्रीदादा पण आहे, एन्सनिक पण आहे आणि सिद्धांत, वैभव आणि आपले दादा. त्या दिवशी तुम्ही बघितलेच असेल एकदम. हे आपण भेटू आता साऊंड बॅलन्सिंग करून. आणि आपला भाऊ चेतन याला बघा, याला माहिती आहे ना अंकलेश्वर. आता आता उरणवर आहे, उरणवर. बघा इकडं मंडळी. रमेश दादा काहीतरी 2 शब्द बोलताय.
गिफ्ट फळदादासाठी गिफ्ट दिले. मित्रांनी US म्हणजे अमेरिकेहून माझा मित्र गेला होता दांड्यासाठी आणि आमच्या पूर्ण कलाकारांचं नाव रोशन केलं. अमेरिकेमध्ये जाऊन आमच्या कलाकारांचा झेंडा रोवला त्यांनी, आमचा प्रवीणनी. आणि माझ्यासाठी त्यांनी गिफ्ट आणले इस्टिक. हे इस्टिक मी बघू शकता इथं भेटत नाही, तिब्बलीची इस्टिक आहे. प्रवीण असं तू प्रगती कर, अमेरिका पुरा 10 वेळा 15 100 वेळा जाणे असं आमच्या देशाचं नाव रोशन केलं. आपले रमेश भाऊ बोलले ते दादासाठी पळदादासाठी खरंच गोष्ट आहे ती. आपला पळदादा गेलेला अमेरिकेला आणि चेतन पण गेलेला ऑस्ट्रेलियाला. तुम्हाला माहिती आहे चेतन पण गेलेला ऑस्ट्रेलियाला. खरंच त्याला म्हणजे आपला चेंबूर चाललंय मोठं नाव रोशन केलंय. आता आपण सॉरी जोगवा वाजवायचा आपल्याला. हातगाडी वगैरे लावून मग डायरेक्ट भेटूया. पहिला हे वाजवणार आहे, नंतर हळदीचं काम चालू होणार आहे. काय बाकी सगळे पोरं आहेत तिकडं टाइमपास माहिती आहे ना. असं जास्त काम करणारे फक्त 4-5 जण आणि बाकीचे आमदार. चला डायरेक्ट आपण भेटूया आता चालू झाल्यावर. आपण वाजवतो आता जोगवा वाजवतो. तिथं साऊंड बॅलन्स वगैरे झाले. आता जोगवा वगैरे वाजून मग डायरेक्ट तिकडं. आपला भाव आज पण आलाय आपल्याला भेटायला. काय बोलते डोळे कर झोप नाही झाली बोलते. आता इकडून परत कुठं जायचंय? तिकडं जायचं. परत तिकडे जायचं. हे लोक पाया पडायला गेले आतमध्ये. आणि हा मंदिर नीट बघा. या मंदिराची पालखी आपणच वाजवतो. 3 वर्ष वाजवलं ना. 3 वर्ष लगातार वाजवलं या पालखीचं. या देवीची पालखी असते ना ती आपण 3 वर्ष वाजवलेलं. परत रिटर्न तिकडे जायचं आपल्याला. पुढं मांडवामध्ये जायचं. तिकडे चालू असेल सेटिंग कामं चालू असेल. सेटिंग गाणे वाजवत असेल. ब्लॉग एन्जॉय करा. आणि आपल्या ब्लॉगमध्ये मी काय जास्त बोलत नाही. आपल्या ब्लॉगमध्ये जास्त करून आपले वाजवतच असतं. काय पब्लिक बोलते मला अशी भेटली ना रस्त्यामध्ये तर बोलत जा हे सगळं बोलतात. पण आपण बोलासाठी नाही ब्लॉग काढतो, आपण वाजवासाठी ब्लॉग काढतो. तर आपले ब्लॉगमध्ये जास्त करून वाजवायचंच नाही आपल्याला काय. म्हणून चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा, एन्जॉय करा. आपलं ते वाजून झाले. आता जोगवा वाजून झाले आपलं. हा बघा कुठून आले. हां पडदा खोल. आता जोगवा वाजून झाले. आता इथं सेटिंग कामं चालू होते. आता आम्ही लोक आलो आहे. आता बघू किती सेटिंगाने वाजवते. लोकांनी वाजवले. आता आम्हाला काय शूट करता आलं नाही कारण पोरं पण जास्त एक्स्ट्रा आले नाही म्हणून. आता इकडं आपले सेटिंग कामं वाजवा. बघा ब्लॉग एन्जॉय करा शेवटपर्यंत. कसा काय ते जरा समजून घ्या. शूट कसे तरी घेतोय मी. जरा समजून घ्या तुम्ही. हा का चला.
मंडळी तिकडं चालू आहे आपलं काम तर चालूच आहे. मी पण वाजवत होता पण आपला उरण मधला आपला भाव आम्ही नेहमी पण इकडं कधी पण आलो ना कधी पण इथं वाजवायला आलो ना आपली स्टोरी वगैरे बघून आपला भाव आपल्याला भेटायला येतो पियुष बघा कधी पण नेहमी. आता त्याच्या घरीच म्हणजे त्यांच्या इथं चाललोय जरा बोलला चल माझ्यावर तू जरा म्हणून आम्ही लोक चाललोय जरा इकडे काम तर चालू आहे. आपण जरा भेटू आपल्या भावाला भेटून परत आपल्या ऑर्डरवर जाऊया काय. कधी पण एनी टाइम ऑर्डर असले की नसू कधी पण उरण मध्ये आलं ना कुठे पण असो उरण मध्ये खाना काना पोचा पोचा कुठं पण आपला नवीन दादा का नवीन दादा कुठं पण खूप दिवसाच्या नंतर भेटला आपल्याला काय खूप दिवसाच्या नंतर पाय दादा एकदम खास मित्र एकदम खास मित्र बोल आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी पॅकअप वडे खाते वडे बंद झालंय वाजले किती माहिती लय भूक लागली पॅकअप झालंय आपलं हे बघा सामान काढतंय सगळे आता वाजले ना रात्रीचे 2 वाजले 2 म्हणून जरा वडे खातोय हा बघा हा पण वडे खातोय भेटतो तुम्हाला सामान वगैरे काढून काय आज लय मजा आलेली थोडा रपात चपात जय पचा. तर मंडळी आपलं आजचं काम एकदम सक्सेसफुल झालंय सामान वगैरे काढलंय सामान वगैरे सगळं टेम्पोमध्ये लोड वगैरे करून आता सगळे निघाले आपल्या आपल्या घरी इकडूनच. रमेश भाऊ आपलं आजचं काम कसं झालंय? एकदम कडक मस्त झालं काम. काय बोलताय बाकी? तर वाजले किती आता बंद झालं आमचं पण 10-15 मिनिटं झाले 2 वाजले म्हणजे 1:30ला बंद झालंय आता. हा मस्त काम झालं आता घरी श्रीदादा पण घरी चलो. आज पोपट पण होता हे सांगायचं विसरलं हे बघा पोपट पण होता तो आज फक्त भटकत होता कुठेतरी इथं वाजवला नव्हता जास्त. हा तो मंडळी आपलं सगळं मी नंतर एक चुकीचं बोललो की सामान टेम्पोत वगैरे टाकलं हे सामान टेम्पोत नाही टाकलंय सामान आपण इकडेच ठेवलंय मी नव्हतो गवळी लोकांनी सामान ठेवलेलं आहे इथं घरातच सामान ठेवलंय कारण इकडं वरात आहे
उद्या आपल्याला वाशीला हळद वाजून यायचं डायरेक्ट कुठं इथं उरणला वरात वाजवायला. तर काय सामान वगैरे तर ठेवलंय तिकडं गवळी लोकांनी. आणि इथं एवढी थंडी आहे ना, लय बेकार, खूप थंडी आहे. आता निघतोय आम्ही लोक, सगळे गेले, आम्ही लोकच बाकी होते. आता आम्ही लोक पण निघतोय. अंड्या पण आहे, ड्रायव्हर आहे डायरेक्ट. अंड्याने रुमाल पण बांधलाय आणि हेल्मेट पण घातलं. आज कोणीच जॅकेट नाही आणले खरंच, आम्ही जॅकेट नाही आणलं, कोणीच नाही. आम्हाला अंदाज नव्हता थंडीचा. आता ते आम्हाला खूप अनुभवायला लागले. चल बघा आजचा ब्लॉग कसा होते, काय होते ते. सीट बघा, हे बघा, हे बघा, पूर्ण ओले झाले, पूर्ण पाणी. म्हणजे विचार करा किती थंडी आहे. चला आजचा ब्लॉग कसा होते, काय होते ते तुम्ही. उद्या पण तसंच होणार आहे आमचं. उद्या जॅकेट घेऊन येणार आहे, उद्या आम्ही जॅकेट आणणार. तर चला आजचा ब्लॉग कसा होतोय, काय होते ते तुम्ही नक्की बघा. आणि तसंच आजच्या ब्लॉगला जसं तुम्ही हे केलं, सपोर्ट केलंय, तसं कालच्या ब्लॉगला कसं सपोर्ट केलं तसं आजच्या पण ब्लॉगला सपोर्ट करा. आणि असं लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आम्ही ब्लॉग इथंच एंड करतोय आता, कारण तिघांना पण कामाला जायचंय सकाळी, म्हणून पोहोचू आम्हाला माहिती नाही. म्हणून तर चलते रहो, चमकते रहो, चेंबूर में मिलते रहो. चला.